भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नाना विजयला भेटतात, त्याचं सांत्वन करतात आणि आशाबद्दल चर्चा होते की आशा अजून मंदिरातून आली नाहीये. आशा पल्लवी बरोबर मंदिरातून निघत असते तेव्हा सुहासिनी त्यांच्या समोर येते. तिला ही गोष्ट सुद्धा कळलेली आहे की पल्लवीच्या गर्भात विजयचंच मूल वाढतंय. ती पल्लवीकडे हात जोडून विनवणी करते की पल्लवीने या मुलाचा गर्भपात करू नये. विजय आशाचं सांत्वन करताना सांगतो की ती लवकरच आई बनेल. पल्लवी घरी विचारात गडलेली आहे आणि अभिजित तिला फोन करतो. अभिजित पल्लवीला प्रेरित करतो की मैत्री निभावण्याची जर आपल्याला संधी मिळत असेल तर मैत्री नक्कीच निभावली पाहिजे. आता पुढे नाही बस. आशा, एक गोष्ट मला समजली नाही अजून. इथे हॉस्पिटलमध्ये सगळे लोक मला भेटायला आले, पण पल्लवी एकदा सुद्धा मला भेटायला नाही आली. म्हणजे असं तर नाही की एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमुळे ती माझ्यावर रागावलेली आहे? ती तुझ्यावर कशासाठी रागवेल? मग असं का करते ती एकदा सुद्धा मला बघायला नाही आली. मी तर असं सुद्धा ऐकलं की ती हॉस्पिटलमध्ये आली पण होती, पण बाहेरूनच परत निघून गेली. मला तर असं वाटतंय की नक्कीच पल्लवी काहीतरी विचार करूनच मला भेटायला आलेली नाहीये. विजय, आता तिला स्वतःचा घर संसार आहे, एक सासूबाई आहेत. सगळ्यांना समजून उमजून तिला वागावं लागतं. शिवाय ती आता एकटी थोडी आहे की मनात येईल तसं वागू शकेल. तू ठीकच बोलतेस. आशा, मला वाटतंय की अभिजित खरोखरीच एक चांगला माणूस आहे आणि आपण जेवढा वेळ एकत्र घालवलाय त्यामुळे मनातल्या दऱ्या सुद्धा कमी झाल्या असतील. हो, आणि मनातला संकोच सुद्धा दूर झाला असेल. अभिजितला भेटून मला खरोखरीच खूप आनंद झाला. त्याला भेटल्यावर मला वाटणारा विश्वास पक्का झालाय की तो पल्लवीला खूपच आनंदात ठेवेल. हो विजय, ह्याबद्दल मला विश्वास आधीपासूनच होता. आता पल्लवी तुला भेटायला नाही आली ह्या गोष्टीमुळे जास्त त्रास करून घेऊ नकोस. बहुतेक वेळा नाती तशीच जपण्यासाठी नात्यांमध्ये दुरावा ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
माझं घराणं आता निर्वंश होऊन जाईल. सगळ्यांना जेव्हा याबद्दल कळेल तेव्हा सगळेजण एकच सल्ला देतील आम्हाला की एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घ्या म्हणून. पण ते विजयचं रक्त तर नसणारच ना. ते विजयचं स्वतःच मूल तर नसणारच ना. नाव वाचेल एखाद वेळेस, पण अपत्य परंपरा ती तर संपूनच जाईल कायमची. मला आता या घराण्याला वाचवण्याचा कुठलाच मार्ग दिसत नाहीये. देवा, मी काय करू समजत नाहीये रे. मी काय करू, कुठे जाऊ. कसला विचार करतेस? नाही, काहीच नाही. आता तर विजयला सुद्धा लवकरच हॉस्पिटलमधून सोडते आणि तो घरी परत येईल. हो, सुहासिनी, आज मला डॉक्टरांनी सांगितलेली एक गोष्ट समजली नाही. डॉक्टर भार्गव म्हणत होते की प्रत्येक 2 महिन्यानंतर विजयला कोणत्या तरी खास चेकअपसाठी त्यांच्याकडे जावं लागणार आहे. कसलं चेकअप? मी डॉक्टर भार्गवांना विचारलं सुद्धा, पण त्याने मुळीच काही सांगितलं नाही. मला असं वाटत होतं की त्यानं काहीतरी सांगायचं आहे, पण ते नीट सांगता येत नाही. आशाने सांगितलं होतं की तिने डॉक्टर भार्गवांना ती गोष्ट सांगायला मनाई केली. होऊ शकतं कदाचित डॉक्टर भार्गवांनी म्हणूनच नसेल सांगितलं यांना. पुन्हा कसला विचार करायला लागलीस? नाही, काही नाही. जर डॉक्टर चेकअप करायला सांगतायत तर आपण हरकत घ्यायचं काय कारण? ते जसं सांगतायत तसं करत राहायचं. हे प्रभू, आशाला या दुःखातून बाहेर काढ. जोपर्यंत ती पुन्हा आनंद वार्ता देत नाही, त्या घरावरचं दुःख दूर होणार नाही. तुझ्या हातात सर्व काही आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर परमेश्वरा. गायत्री, परमेश्वर तुझी प्रार्थना नक्की स्वीकारेल. सगळेजण तीच प्रार्थना करतात जी तू करतेस. आता तर फक्त प्रार्थनाच करता येऊ शकते. त्याशिवाय आपल्या हातात अजून आहे तरी काय? तुम्हाला तर माहितीच आहे, मी आपल्या नातवाच्या येण्याची तयारी सुद्धा करायला लागले होते. हो पप्पा, मम्मीने तर इथपर्यंत विचार केला होता की ती आशा दीदीचं डोहाळ जेवण खूप धूमधडाक्यात करणार. मी मनाशी ठरवलं होतं, आशाची आई होण्याचं सुख मला मिळतंय. तिच्या माहेरून तिला काय काय द्यायचं, तिच्या मुलाला काय काय द्यायचं, मी तर या सगळ्या तयारीत रमूनच गेले होते. मला समजतंय तुझं गायत्री, पण तू मुळीच धीर सोडू नकोस. गायत्री, सगळ्यांप्रमाणेच मला सुद्धा विश्वास वाटतो की सगळं काही ठीकठाक होईल. तुझ्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. बस त्या ईश्वरावर विश्वास ठेव. हो मम्मी, बघशीलच तू. पुन्हा एकदा एक खुश खबर मिळेल. मग या वेळेला तर आपण सगळे जाऊ आशा दीदीला शुभेच्छा द्यायला. हो बाळा, आपण तर परमेश्वराकडे प्रार्थनाच करू शकतो. त्याने लवकरात लवकर आशाची कूस उजवावी. मम्मी, तुम्ही का समजू शकत नाही आहात? मेडिकली असं मूल ट्रान्सफर नाही होऊ शकत. तुम्ही ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाका. कशी काढून टाकू सांग? प्रकाशाचा एक किरण माझ्या डोळ्याला दिसतोय. तो किरण आता मला गमवायचा नाहीये. तुम्हाला समजून घ्यावं लागेल मम्मी. पल्लवी तुमची सून नाहीये. कुठलाही समाज तिला या गोष्टीसाठी परवानगी नाही देत की कुणा दुसऱ्याच्याच मुलाला जन्म द्यायचा. त्या मुलाला वाचव तू आशा. मी तुझे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. मम्मी,
या घराण्याला वाचवण्याची आणि चालवण्याची जबाबदारी खरी माझी, पण तरीही मी माझं कर्तव्य नाही पार पाडू शकले. मी तुम्हाला विनंती करते, या गोष्टीची खबर कुणालाही नाही लागता कामा की पल्लवी विजयच्या मुलाची आई होणार आहे. कारण मम्मी, हे जर कुणाला समजलं ना तर माझ्या मैत्रिणीचे आयुष्य बर्बाद होऊन जाईल. अरे बाबा सुहासिनी, तुम्ही दोघी अशाच गप्पा मारत उभ्या राहणार आहात? नाश्ता तयार झाला का नाही अजून? हो, अंडेचा आत्ता. मम्मी तुम्ही थांबा, मी तुम्हा दोघांसाठी आणते नाश्ता. काय बोलत होता तुम्ही दोघी? आम्ही कुठे काय बोलत होतो? सुहासिनी, अशा अवस्थेमध्ये एकमेकांचं दुःख वाटून घेण्याची आवश्यकता असते. आवश्यकता या गोष्टीची असते की आपण असा प्रयत्न करायला हवा की आपण स्वतःचं दुःख विसरून समोरच्याला आनंद दिला पाहिजे. पण मला असं जाणवतंय की तू दुःख वाटून घेण्याऐवजी ते दुःख वाढवतो. सुहासिनी, ही कोणत्या दुःखाची चादर पांघरून घेतलीस तू? अरे तुला तर ह्या गोष्टीची सुद्धा जाणीव नाहीये की तुला उदास बघितल्यावर आपल्या सुनेच्या चेहऱ्यावर हसू उमलू शकेल का? स्वतःसाठी नको, पण कमीत कमी आशासाठी तरी चांगलं चुंगलं बोलत जा. जरा खुश राहण्याचा प्रयत्न कर, म्हणजे ती सुद्धा खुश राहू शकेल. रेखा ही भाग्याची. पल्लवी, तूच आहेस जी माझ्या घराण्याला निर्वंश होण्यापासून वाचवू शकतेस. पल्लवी, हे बघ, तू तिची मैत्रीण आहेस. जितकी मदत करू शकतेस नक्की कर. ऍक्च्युली मैत्रीण निभवण्याची संधी देव खूपच कमी लोकांना देत असतो. आणि जर कधी मैत्री निभवण्याची संधी मिळत असेल तर ती अजिबात सोडू नये. हे बघ, मैत्रीत जीव द्यायची गोष्ट खूप जण करतात, पण खूप कमी लोकांना अशी अपॉर्च्युनिटी मिळते की ते आपल्या मित्रांकरता काही करू शकतील. त्यामुळे अशी संधी हातातून जाऊ देऊ नकोस. मग असं नाही होऊ शकत का पल्लवी की तू या मुलाला या जगात घेऊन येशील? जर तू जिवंत जन्माला आला तर आमच्या घराण्याला वंशाचा दिवा मिळेल. पल्लवी, पल्लवी, मी हात जोडते तुझ्या समोर. हां पल्लवी. हा आशा, कुठे आहेस तू? मी तर घरीच आहे माझ्या. बरं ऐक ना, मी मम्मीने सांगून टाकलंय, जो विचार त्या करतायत ते पॉसिबल नाहीये. हो आशा, माझ्या मनात सुद्धा हाच विचार चालू आहे, म्हणूनच मी तुला फोन केला होता. हे बघ आशा, मी तुझं दुःख समजू शकते, पण मी सुद्धा काय करू? मी हे नाही करू शकत. हो पल्लवी, पण मला असं सुद्धा व्हायला नको की तू माझ्यासाठी असं काहीतरी करावंस जे तुझ्या दुःखाला कारणीभूत ठरेल. आणि तू माझी चिंता करू नकोस. मी तर ह्याला नशिबाचा निर्णय समजून परिस्थितीशी तडजोड केलेली आहे. प्लीज आशा, तू मम्मींना सुद्धा समजाव. मी मम्मींना समजावलंय, पण काय करू, त्यांचं दुःख सुद्धा माझ्याच्याने बघवत नाही आता. असो, त्यांना पण कालांतराने या सगळ्याशी तडजोड करावीच लागेल. पल्लवी, आशा, आता पुढे काय करायचं आपण? मला वाटतंय की आता आपल्याला आणखीन लेट करता कामा नये. मी स्वतःहूनच तुला फोन करणार होते पल्लवी. मी डॉक्टरांबरोबर बोलणं केलं होतं. मी त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली. डॉक्टरांनी मंडेची अपॉइंटमेंट दिलेली आहे.
पण मीच विचार करत होते की आपण जर एकदा डॉक्टरांना जाऊन प्रत्यक्ष भेटलो तर. ठीक आहे आशा, तू जेव्हा म्हणशील तेव्हा आपण डॉक्टरांना भेटू. ठीक आहे, तू एक काम कर, मला मंदिरात भेट. ठीक आहे, मी लगेच येते. बाय. बाय. रेखा ही भाग्याची. पल्लवी, मम्मींनी जसं सांगितलं होतं तसं नाही होऊ शकत. त्यामुळे शेवटचा पर्याय आता हाच आहे की तू ह्या समस्येतून सुटका करून घे. हो आशा. चल मग डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की ह्या समस्येतून जितकं लवकर बाहेर पडू शकशील तू बाहेर पडायला हवंस. चल. चल. बेटा, मम्मी तुम्ही? हो बाळा. पल्लवी, मम्मी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जी गोष्ट तुम्ही करायला सांगता ती गोष्ट होणं अजिबात शक्य नाही. हो, मला माहिती आहे की अजून सुद्धा शक्य आहे. आणि जोवर मी जिवंत आहे यासाठी सतत प्रयत्न करत राहीन की माझं घराणं निर्वंश होऊ नये. पल्लवी, तू आमच्यावर खूप उपकार केलेले आहेस. फक्त एक उपकार आणखीन कर. या मुलाला या जगात घेऊन बाकीच्या बाबतीत काही घडू दे किंवा न घडू दे, पण कमीत कमी तू तर या मुलाला जन्म देऊच शकतेस ना. पल्लवी, तुझ्या ह्या एका उपकारामुळे आमचं घराणं कायमस्वरूपी निर्वंश होण्यापासून वाचेल. पल्लवी, हे तुम्ही काय बोलताय मम्मी? या जगात असंभव असं काहीच नाहीये ना आशा. हो मम्मी, पण तुम्ही हे विसरता कामा नाही की ती कुणाच्या तरी घरची सून आहे, कुणाची तरी बायको आहे. मला माहितीये बेटा की हे चुकीचंच आहे, पण अशी चूक रोज कितीतरी माणसं करत असतात आणि अपरिहार्यतेने त्यांना आपल्या बाळाला रस्त्यावर टाकून द्यावं लागतं. सांग, हे सगळं जगात होत नाही का? नाही, मी कुणाची तरी पत्नी आहे. कुणा दुसऱ्याची पत्नी असताना कुणा तिसऱ्याच्या मुलाला मी जन्म कसा काय देऊ शकते? मी तुमच्या समोर हात जोडते मम्मी. माझ्याकडून अशी अपेक्षा नका ठेवू, प्लीज नका ठेवू. पल्लवी, आता फक्त तुझ्याकडूनच अपेक्षा ठेवता येऊ शकते. परमेश्वराकडून तर आता कुठलीच अपेक्षा नाहीये. तूच माझी शेवटची अपेक्षा आहेस पल्लवी. नाही, मी नाही करू शकत. तुम्ही माझा प्रॉब्लेम तर समजून घ्या. माझ्याच्याने नाही होणार. हो मम्मी, एवढ्या स्वार्थी नका होऊ तुम्ही. आपल्या घराण्याचा वंशाचा दिवा वाचवण्यापूर्वी हा विचार करा की पल्लवीची किती बदनामी होईल, तिचा संसार उद्ध्वस्त होईल. मम्मी, नाही सुनबाई, असं नाही होणार. या गोष्टीबद्दल कुणालाही काहीच समजणार नाही. मम्मी, एक स्त्री असून सुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता? काय करू सुनबाई, मजबुरी आहे माझी. जर पल्लवी हो म्हणाली तर मी वचन देते तुला की या गोष्टीबद्दल कुणालाही कळणार नाही. कुणाला सुद्धा हे कळणार नाही की या मुलाला जन्म देणारी पल्लवी आहे. हे कसं होऊ शकतं मम्मी? हे कसं होऊ शकतं? माझं म्हणणं ऐक तू पल्लवी. माझ्यावर विश्वास ठेव, तुला अजिबात काही होणार नाही. मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय पल्लवी. स्त्रीला यासाठी महान म्हटलं जातं कारण ती सृष्टीची जननी आहे. आणि माझ्या घराण्याला वाचवण्याचा मार्ग ईश्वराने फक्त तुझ्या मार्फत रचलाय पल्लवी, फक्त तुझ्या.
तुझ्या या उपकारामुळे माझं घराणं नष्ट होण्यापासून वाचेल पल्लवी. माझं म्हणणं ऐक तू पल्लवी. मी तुझ्यासमोर हात जोडते पल्लवी. माझं म्हणणं ऐक तू. परमेश्वराची शपथ आहे तुला, माझं म्हणणं ऐक तू. नाही, माझ्याच्याने नाही होणार. रेखा ही भाग्याची. मम्मी, ह्या तुमच्यासाठी चहा बनवलाय मी. ह्याची तर खूपच गरज होती. अच्छा, एक गोष्ट सांगा मला, हं? पल्लवी काही सांगून गेलीये का की ती कधीपर्यंत येईल वगैरे? हा, ती आशाला भेटायला गेलेली आहे. मग ती हॉस्पिटलमध्ये जाईल. सांगून गेले की तिला यायला थोडासा उशीरच होईल म्हणून. पण वैशाली, तू कशासाठी अस्वस्थ होते आहेस? अहो, मला ब्युटी पार्लरला जायचं होतं. आता ती माझ्या आधी निघून गेलीये, त्यामुळे सगळं काम मलाच करावं लागेल ना. अगं ऐक जरा वैशाली, तुला अस्वस्थ व्हायची काहीच गरज नाहीये. तुला ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे ना, जा तू. घरातलं काम मी करीन सगळं. पण हे काय बरोबर आहे का मम्मी? घरामध्ये 2-2 सुना असताना सुद्धा घरातली सगळी कामं तुम्हीच करणार? हे सगळं कदाचित पल्लवीला आवडत असेल सुद्धा, पण मला नाही आवडत अजिबात. हां, अगं पल्लवी, तू इतक्या लवकर कशी काय आलीस? तू तर आशाला भेटायला गेली होतीस ना? हो, भेटून झालं म्हणून मग परत आले. पण तू तर सांगून गेली होतीस की तू हॉस्पिटलमध्ये विजयला सुद्धा भेटायला जाणार आहेस. मम्मी, आशालाच कुठे दुसरीकडे जायचं होतं, मग मी एकटी जाऊन काय करणार? चल, काहीच हरकत नाही. बरं झालं तू घरी आलीस. बस. मम्मी, मला माहिती आहे, माझं सारखं सारखं जाणं दीदींना आवडत नाहीये. बाळा, तुला त्याची चिंता करायची अजिबात गरज नाहीये. तिला मी समजावेन बाळा. हा, तिचं बोलणं जरा कडू आहे, पण ती मनाने खूप चांगली आहे. हो मम्मी, ॲक्च्युली जर हे ॲक्सिडेंट इतकं मेजर नसतं तर मग. मला माहित आहे सुनबाई, आशा तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि एवढ्या जुन्या मैत्रीकडे दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही ना. आणि खरं सांगायचं झालं तर मैत्री निभावणं खूप मुश्किल आहे, पण जे मैत्री निभावू शकतात ना, त्यांना खऱ्या अर्थानं मित्र म्हटलं जातं. पण मम्मी, मैत्रीमध्ये एखाद्यासाठी किती करता येऊ शकतं. अखेर मैत्रीमध्ये काही मर्यादा असतातच ना. बाळा, मैत्रीत जीव देतात लोक. मैत्रीमध्ये कसलीच मर्यादा ठेवायची नसते. मैत्रीमध्ये तर जे काही केलं जातं ते कमीच असतं. आशा तुझी मैत्रीण आहे. तुझ्या मदतीची आवश्यकता आहे तिला. तू तिला मदत नाही करणार तर कोण करणार? आणि अशाच तर मैत्रीची लोक उदाहरणं देतात. उद्या आशालाच नाही, तिच्या घरच्या लोकांना सुद्धा तुझ्यावर गर्व होईल की तू आशाची मैत्रीण आहेस. हे बघ बाळा, जर मैत्रीमध्ये हा विचार कुणाच्या डोक्यात आलाच की मैत्रीमध्ये काय केलं पाहिजे काय नाही, तर अशी मैत्री हळूहळू संपून जाते. याला मैत्री नाही म्हणता येणार मग. आज मी पूर्णपणे तुटून गेलो. नाही विजय, तुटतात तर ते लोक जे आयुष्याला घाबरून जातात. तुला अजून लढायचंय. मम्मी पप्पांच्या आनंदाला, आकांक्षांना सत्यात उतरवायचंय. जर ह्यात परमेश्वराची मर्जी नसती तर अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही आमचं बोलणं ऐकूच शकला नसता. परिस्थिती ह्याच मार्गाकडे इशारे करते.